मित्रांनो, साधारणपणे 60 वर्षानंतर लोक आपल्या कामातून निवृत्त होतात. कारण 60नंतर वृद्धत्व खऱ्या अर्थाने सुरू होतं असं मानलं जातं. शरीर लवकर थकतं, रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि हळूहळू हाडे कमकुवत होतात. त्यामुळे शरीराला अधिक विश्रांतीची गरज असते. मात्र काही लोकांना पोटाची खळगी भरवण्यासाठी 60नंतरही तितकीच मेहनत करावी लागते. अशाच एका आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या 80 वर्षांचे आजोबा रेल्वे स्टेशनवर लोकांचं सामान उचलताना दिसत आहेत. हमाली करणाऱ्या या आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही वेळ त्यांच्यावर का आली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. हा व्हिडिओ एक्सवर फातिमा 86 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर कडाक्यामध्ये थंडीमध्ये लाल रंगाचा युनिफॉर्म घालून एक आजोबा स्टेशन बाहेर उभे असल्याचं दिसत आहे. कोणीतरी हमालीचं काम देईल याची ते वाट पाहत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार या आजोबांचा एक मुलगा आहे जो मुंबईत काम करतो. मात्र तो त्यांना पैसे पाठवत नाही. त्यामुळे ते पोट भरण्यासाठी वयाच्या 80व्या वर्षीही हमालीचं काम करत आहेत. ते म्हणतात, मुलं आपल्या कामात व्यस्त आहेत. कोणाकडे हात पसरवण्यापेक्षा स्वतः मेहनत केलेली बरी. हे त्यांचे शब्द ऐकून सण आपल्या डोळ्यात पाणी येते. हा व्हिडिओ आतापर्यंत 26,000हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी विचारत आहे, मुलाच्या हृदयाला पाझर फुटत नाही का? तर कोणी या आजोबांप्रती दुःख व्यक्त करत आहे. काहींच्या मते हे कलियुग आहे आणि पुढील काळात आणखी भयावह परिस्थिती पाहायला मिळेल. तर काहींनी या आजोबांच्या मुलाला शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे असा सल्ला दिला आहे. मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असते या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा. धन्यवाद.